नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 9000 ऑनलाईनच्या प्रश्न सिरीजमधील आज आपण भाग 14 बघणार आहोत, जो की प्रश्न क्रमांक 401 ते प्रश्न क्रमांक 430 पर्यंत आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि ह्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा। तर चला मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू। बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? महात्मा फुले। बघा, 402 नंबरचा प्रश्न आहे, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस पळतात, म्हणून त्यांना भारतात काय म्हणतात? तर मित्रांनो, त्यांना भारतात नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात। बघा, 403 नंबरचा प्रश्न आहे, मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, हे केरळ या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। बघा, 404 नंबरचा प्रश्न आहे, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? म्हणजे दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने कोणती माती आढळते? तर मित्रांनो, काळी माती आढळते। बघा, 405 नंबरचा प्रश्न बघा, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली। बघा, 406 नंबरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ओडिसा। बघा, 407 नंबरचा प्रश्न आहे, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर हे आहेत। पोलीस भरतीला खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत। बघा, 408 नंबरचा प्रश्न, त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पनेची स्थापना कोणत्या समितीने केली? तर मित्रांनो, बलवंतराव मेहता या समितीने त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पनेची स्थापना केली। बघा, 409 नंबरचा प्रश्न आहे, ग्राम महसूल अधिकारी तलाठ यांची नेमणूक करण्याचा कोणाचा अधिकार आहे? ग्राम महसूल अधिकारी तलाठ यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे। बघा, 410 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? तर मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान स्वीकारले गेले। 411 नंबरचा प्रश्न बघा, अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, कोलकाता या ठिकाणी आहे। 412 नंबरचा प्रश्न बघा, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा वापर करतात? तर गॅमा या किरणाचा वापर करतात। 413 नंबरचा प्रश्न बघा, ग्लुकोमिया हा आजार कोणत्या अवयवास होतो? तर मित्रांनो, ग्लुकोमिया हा आजार डोळा या अवयवास होतो। बघा, पुढील प्रश्न आहे, रिश्टर स्केल कशाची तीव्रता म्हणजे रिश्टर स्केल कशाची तीव्रता मोजण्याची एकक आहे? तर मित्रांनो, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे रिश्टर स्केल। कैलास मंदिरांची निर्मिती कोणाच्या राजवटीमध्ये झाली? तर मित्रांनो, कैलास मंदिरांची निर्मिती राष्ट्रकूट या राजवटीमध्ये झाली। बघा, 416 नंबरचा प्रश्न आहे, DNA म्हणजे काय? तर मित्रांनो, DNA म्हणजे डीऑक्सरायबो न्यूक्लिक ॲसिड। 417 नंबरचा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर मित्रांनो, हे नागपूर या शहरामध्ये आहे। 418 नंबरचा प्रश्न बघा, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? गोंदिया। जल्लीकट्टू हा कोणत्या राज्याचा पारंपरिक खेळ आहे? तर मित्रांनो, तामिळनाडू या राज्याचा हा जल्लीकट्टू पारंपरिक खेळ आहे। बघा, 420 नंबरचा प्रश्न आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडिया FTI कोठे आहे? तर मित्रांनो, हे पुण्यामध्ये। 421 नंबरचा प्रश्न बघा, रॉच्या स्थापनेची तारीख काय मित्रांनो? तर 21 सप्टेंबर 1968 या वर्षी रॉची स्थापना झाली। आता नुकतेच रॉचे प्रमुख कोण झाले? पराग जैन। 422 नंबरचा प्रश्न बघा, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर मित्रांनो, कस्तुरबा गांधी यांची आगा खान येथे समाधी आहे। IRDAE ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित नियम म्हणून काम करते? तर मित्रांनो, विमा या क्षेत्राशी संबंधित म्हणून काम करते। 424 नंबरचा प्रश्न बघा, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, श्वान पथक याच्याशी K9 युनिट संबंधित आहे। बघा 425 नंबरचा प्रश्न बघा,
GST हा कोणता कर आहे? तर मित्रांनो हा वस्तू आणि सेवा कर आहे. रॉ कोणाच्या अधिपत्याखाली कार्य करते? तर मित्रांनो पंतप्रधान कार्यालय यांच्या अंतर्गत रॉ हे काम करतं. हरित क्रांती कशाशी निगडित आहे? तर मित्रांनो अन्नधान्य उत्पादनशी निगडित हरित क्रांती आहे. 428 नंबरचा प्रश्न बघा. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो हे नागपूर या शहरामध्ये आहे. इलॉन मस्क हे उद्योगपती कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे टेस्ला या कंपनीशी संबंधित आहे. बघा शेवटचा प्रश्न आहे 430 नंबरचा आहे, तिथं चुकून 400 झालं आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मित्रांनो माईम भट यांनी हा लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तर मित्रांनो आजच्या लेक्चरमधील हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.